हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर आम्ही काल जाऊन आलेलो आहे अक्कलकोटला. तर खूप थकलेलो आहे, तुम्हाला दिसतच असेल फेसवर ना. आणि आज सकाळी म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूट करावा, तर मी सुरुवात केली. तर मम्मी कपडे वगैरे धुवून टाकले सकाळी. अख्ख्या घरभर कपडे आहेत. कपडे आहेत अख्ख्या घरभर, बाहेर वगैरे सगळीकडे कपडेच आहेत. सगळे कपडे धुवून टाकलेले आहेत. आणि आज बाळाची इंजेक्शन आहे, तर आता आम्ही जाणार आहे. मी त्याला घेऊन जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. अंघोळ करून तो झोपला इथे. तर आता बघू, त्याचं 1.5 महिन्याचं इंजेक्शन आहे. आता रडेन, मला भीती वाटते, पण आता आम्ही त्याला घेऊन जाणार आहे थोड्या वेळामध्ये. आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघतालच पुढे की या पप्पांनी सकाळी उठून स्वामींची पूजा वगैरे केली, दुधाने अभिषेक वगैरे केला आहे. आणि छान असं छोटासा पाट आणि मूर्ती घेतली आणि गळ्यात हार वगैरे घेतलेला आहे, तुम्ही बघतानाच. तर पप्पाने सकाळी सकाळी आंघोळ करून मस्त अशी छान अशी पूजा केली. किती आवाज येते मायरा, तुम्ही बघा. मागं बेस देते, किती वरडतीये. तर चला बघा, कंटिन्यू करा. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर खूप सुंदर अशी पूजा केली, खूप प्रसन्न वाटत आहे. तर चला, तर आम्ही चाललेलो आहे बाळाला घेऊन इंजेक्शन द्यायला 1.5 महिन्याचं. थोडा लेट झालेला कारण की आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. चला कंटिन्यू करा. नंतर आम्ही बसलो रिक्षामध्ये. जवळच आहे इथे कॅम्प आहे, तर कॅम्पमध्ये घेऊन चालू आहे त्याला. 1.5 महिन्याचं इंजेक्शन घ्यायचं आहे. मला भीती वाटते, तर बघू काय रडतोय की काय. तर आम्ही हॉस्पिटल जवळ पोहोचलोय. तर चला आपण जाऊया आतमध्ये. छोट्या बाळाला इंजेक्शन देताना खूप वाईट वाटत होतं मला. तर बाळाला इंजेक्शन देऊन येत होतं, तर खरंच खूप वाईट वाटत होतं. तर आम्ही इंजेक्शन वगैरे दिले. बाळ रडत होता, आता शांत झाले. तर आता आम्ही चाललोय घरी. तर आता त्याचं परत पुढच्या महिन्यात पण इंजेक्शन आहे. तर बघू आता शेकायचं आहे त्याला. घरी औषध दिले पॅरासिटामॉल. तर चला बघ, इथं इंजेक्शन मारलंय. नको बाबू, झोपलाय तो, रडेन मग तो. इंजेक्शन मारले. कुठं मारले? बचत. आलाय का मामा? आलाय का? मामा आलाय का? हा, तुझे बाबू घेऊन गेला. तुझी बाबू आहे. अगं मामा हॉटेल ग. हा, इथं मारली सुई, तिथं मारली सुई, हातामध्ये मारली सुई. हा, बाबू दुखत नाही? बाबूला नाही दुखत? दुखतंय, पण तू कालवा केला तर का का नाही मार? काय सांगितले? हा, ओके. तू डॉक्टरला सांगा माझ्या बाबूला सुई नाही मारायची, इंजेक्शन नाही मारायचे. हा, ओके. तर आम्ही इंजेक्शन वगैरे मारून आलेलो आहे. आणि तुम्हाला सांगायचं होतं की माझ्यासाठी खूप छान असे खेळणे घेतलेले, तर मी ते तुम्हाला दाखवते. खेळणे म्हणजे भांडीकुंडी घेतलेले लहानपणाची. खरंच खूप छान अशी आठवण झाली परत एकदा, पुन्हा एकदा असं वाटतं तिच्यासोबत माझं लहानपण परत एकदा समजणार आहे, मला दिसणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. खूप छान छान छोटी छोटी भांडी आहेत, तर बघा तुम्ही पण. ही छोटी छोटी भांडी आहेत, तर मी लावून घेते. हा, मायराची छान छान छोटी छोटी भांडी किती सुंदर सुंदर आहे. टोप, झाकणी, कुकर, छोटंसं गॅस. हे बघा पाळपूट केवढंच आहे, ह्याने लाटणं. मायरा, तुझी भांडी आहे ती. आणि हे बघा किती छान छान आहे, पापड भाजायचं. किती छोटी छोटी वस्तू आहेत, खूप छान वाटतंय. आमच्या टायमाला हे सगळं नव्हतं. तुमच्या टायमाला होतं का ते नक्की कमेंट करून सांगा. हे बघा चिमटा किती क्यूट आहे.
मायरा तू काय बनवणार मम्माला खायला? बाकी फिश, चपाती, पिझ्झा, दूध, अयो मॅगी. ओके, एवढं सगळं देणार तू मम्माला? दे ना बनवून. हा देते. दे ना. गॅस चालू करती. हा हा, सगळी भांडी पाडून टाकली मायरा तू. काय बनवती आता? मी तुला मॅगी बनवते. मॅगी बनवती? हा. येते तुला मॅगी? बघू बघ. तिचं जेवण होसपर्यंत मला भूक लागेल.